बॉडी डबल कधी वापरले नाही. कालच्या सीन मध्ये त्याला काहीतरी उडी मारायची होती, कुठून त्याच्या पाय लागलं होतं. तो इतकं ते मनापासून काम करतो आणि कालचंच असं नाही, बऱ्याचदा तयारी असते ऍक्शन सीन्स आणि तो डेडिकेटेडली त्याची तयारी करतो. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं. मला फक्त हे वाटतं आपलं काम आपण प्रामाणिकपणे करायचं आणि पूर्ण 100% देऊन करायचं. सक्सेसचा रिझन समजलं कसं वागायचं. त्यांनी एवढे स्टंट केले की इथल्या सगळ्या झोपड्या पाडल्या. खूप मजा आली खूप छान आठवण. आणि ऍक्च्युली आमचे सीन जरी असे असले एकमेकांना खूप वाटेल तसं आम्ही दर्शन देतोय, खून करण्याचा प्रयत्न भांडतोय, पण एक्झॅक्टली ऑफस्क्रीन आम्ही एवढे हसून खेळून राहिलोय आणि सीन संपल्यानंतर आपण एवढे हसायचो. आणि आम्ही सीन वाचला आम्ही आधी हसायचो, हसून घ्यायचो आणि गंमतला एक आम्हा दोघांमध्ये मग आम्ही डेडिकेटेडली तो सीन करायचो आणि जसं कट व्हायचं परत हसायचं, तर हसून खेळत काम करायचं. आणि ना मंदार आणि आमचं सीन ज्या वेळेला असायचं ना त्यावेळेला तुला आठवतंय नाही डोळ्यात नाही बघायचं, आम्ही एकमेकांना बोलायचं तू माझ्याकडे डोळ्यात बघू नको, कारण की आम्हा दोघांना कानाकडे बघ नाहीतर हसायला येईल. आणि काय एखादा जोक झालाय आणि नंतर तो सीन होणार आहे, तर जस्ट तो जोक झालाय तो सीन करायचा आहे म्हटल्यानंतर आम्हा दोघांना ना ह्यालाही आणि मलाही आम्हाला डोळ्यात ते बाकी हसणार असायचं, पण ते डोळ्यात कळायचं की हा फुटलाय. त्यामुळे हा फुटला की ह्याला कळायचं तू हसत होती. मी पण त्याला तू पण हसत होता, डोळ्यात कळलं तुझ्या, पण ती धमाल होती सगळी. खूप छान आठवणी घेऊन चालल्या आणि आज बरं वाटतं की आपण सगळे एकत्र शेवटच्या दिवशी. सोमा दादा हँडसम गाय सिरियलच्या खूप शेवटी जॉईन झाले, पण यांचं पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. एकमेव असा माणूस जो शालिनीसाठी जीव द्यायला आणि घ्यायला एक सेकंदही मागे, पण त्याचं कारण माहित नाही, मागे पुढे बघत नाही, अजूनपर्यंत कळेल नाही कारण. पण मग कारण सांगायला पाहिजे का? करोडो माझ्या वडिलांनी तुमच्या वडिलांना दिले हवे असतील, एवढं सगळ्यांचं कर्ज मी काल फेडले. हिरव्या चुड्याला हसला, कपाळीचं कुंकू आता दैवाला पुसत, सुख म्हणजे नक्की काय असतं, याला धनी म्हणावं तो परका राहिला, याच्या संगतीनं कधीला चंद्र पाहिला, किती सारं बोलायचं राहून गेलं, ओठावर येऊनही ओठात राहिलं, फुलात पानाड जळून हसलं, सुख म्हणजे नक्की काय असतं, सुख म्हणजे नक्की काय असतं.